तर नमस्कार मित्रांनो, तर आज मी आलतो पुढचा वेचायला. तर हे बघा आमचं भाऊ कसं वेचायला आहे. हे बघा आणि वेचून जाळायला आम्ही. तर आज बरं वाटणार तर काही कसा खरखर खरखर काय आलंय. इकडं पाऊस पण आला नाही काय नाही. तर बघा कसं क्लिअर केलेलं आहे वेचून. तर तुम्हाला तर माहीतच असेल, हे आपली विहीर आहे. इकडं पाणी तर लईच खाली गेलेलं आहे. तर माझा फ्रेंडचा फोन आलेला आहे, दोस्ताचं. तर मग थांबत 2 मिनटं. तर आलेलो आहे तर विहिरीकडं. तर विहिरीचं पाणी समद खाली गेलेलं आहे. तर पाय एकदम ढसरळ आले. तर हे बघा पाणी लईच खाली गेलेलं आहे. भरून होतं पूर्ण पण सगळं खाली गेलेलं आहे. बघा झर्रा कसं लागले. पाणी पण लई घाण झालेलं आहे. चला आता तिकडं आपल्या भावाकडे जायचं आहे. जाळ लावलेलं आहे त्यानं बुडचाला. बुडचा म्हणतात की काय म्हणते की जवारीचं खालचं ते त्या आमच्या ह्याच्यामध्ये बुडचाच म्हणते. तर हे बघा आमचा भाऊ लागलेला आहे कामाला. आता मी पण लागतोय कामाला. ऊस लावायला आलतो ते पार्टर तुम्ही बघितलं असेल. आता ऊस केवढं झालं बघा. आभाळ एकदम गच्च झालेलं आहे पाण्याचं. तर ह्याला तर लावलेलं आहे जाळ, पण काय लागणंच झालंय. हे बघा. तर आमचं भाऊ बाई टाकून सोडून दिलेला आहे. तर आमची मोठी मम्मी त्याला सांगत आहे की जाळ रे, पाऊस पडते म्हणलं तर त्यानं ऐकण्यात झालंय. लय शहाणा झालेला आहे त्यानं. जाळ लागणार तर लागणार, बंधाऱ्यावर देऊन टाक म्हणले, पण नेऊन काय टाकणं झालंय. नका आता घरला जायचं आहे. हे बघ कामाला लावलेलं आहे. एवढं सगळं वेचून काढलेलं आहे. एकदम क्लिअर दिसतंय ना तुम्हाला. तर कसं दिसतंय बघा, एकदम लेवल. तर इकडं आंब्याचं झाड लावलं. तर चला मग तुम्हाला दाखवतो. लई 2 वर्ष झालं पण त्याची हाईट काय वदनात झाले. दोन 3 झाडं लावलं होतं, सगळं उन्हानं सगळं हे जळ खराब झालेलं आहे. हे बघा इथं एक आहे, सगळं गेलेलं आहे कामामधून. हे दुसरं आणि इथलं तर हे जांबूच होतं. हे बघा असलं झालेलं आहे उन्हानं. इथलं तर कोण काढून घेतले की काय की. तर हे चिक्कूच आहे. हे आपल्या म्हैससाठी आहे, भेशीसाठी. तर हे आंब्याचं आहे, ह्याच्यावरनं पडलेलं आहे खाली. इकडं लय आहे नाही. हे
हे तर तुम्हाला तर माहीतच आहे. तर चला मग आता घरला जायचं आहे. भाऊ पण आलेला आहे तिकडून बाटली घेऊन. तर चला मग जातो घरला. बाय.